नमस्कार. एक दिवसाचा मतदार राजा आणि 5 वर्ष त्याचा आणि त्याच्या कर रूपातल्या पैशाचा कसा वाचतो बेंडबाजा, हा आजच्या व्हिडिओचा भाग आहे. नमस्कार मित्रांनो. मित्रांनो, लवकरच नगरपालिकेच्या निवडणुका होणार आहेत आणि त्या अनुषंगाने माझं एक मतदानाचं मानसशास्त्र हे एक पुस्तक प्रकाशित झालेलं आहे. त्याचविषयी आपण थोडंसं प्रत्येक व्हिडिओमध्ये बोलणार आहोत. प्रियांनो, लवकरच आपण पिंपरी चिंचवडकर हळूहळू नागरिकांचं रूपांतर मतदारात होणार आहे आणि पुढं जाऊन ही नेते मंडळी आपल्याला एवढं डोक्यावर चढवणार आहेत की आपल्याला ते आपण राजा आहोत, अर्थात मतदार राजा आहोत याची जाणीव करून देणार आहेत. परंतु एक दिवसासाठी आपल्याला हे राजेपण, मतदार राजेपण नको आहे. तर आम्हाला 5 वर्षासाठी सामान्य नागरिक म्हणूनच मान सन्मान, पदप्रतिष्ठा ही मिळावी. ती कशी? तर प्रशासनाच्या माध्यमातून ज्या काही सोयीसुविधा, बेसिक अतिशय मूलभूत सोयीसुविधा ज्या मिळणार आहेत त्या व्यवस्थित आणि योग्य मिळावा, हाच आमचा नागरिक म्हणून मान सन्मान आम्ही ग्राह्य धरत आहोत. तर आजच्या व्हिडिओमधून मला फक्त एवढं सांगायचं आहे की आम्हाला एक दिवसासाठीचं मतदार राजाचं राज्यपण नको आहे. तर आम्हाला 5 वर्षासाठी एक सामान्य स्वाभिमानी नागरिकाचं नागरिकत्व मिळावं, ही आमची वाजवी अपेक्षा आहे. धन्यवाद.